नमस्कार, तुम्ही बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. फैल व इंदिरानगर या प्रभागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पट्टे वाटपाचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता पुलगाव नगर परिषदेत सेवा पंधरवाडा या उपक्रमांतर्गत महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार राजेश बकाने अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच पट्टे वाटपाच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष नागरिकांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नागरिकांच्या हक्काच्या या मागणीला प्रत्यक्ष गती मिळाली आहे. या उपक्रमामुळे हजारो नागरिकांना कायदेशीर हक्काचे पट्टे मिळून त्यांचे घरकुल सुरक्षित होणार आहे. या प्रसंगी पुलगाव नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कुमार आश्रमा, अप्पर तहसीलदार स्नेहा क्षीरसागर, राहुल चोपडा, प्रशांत इंगोले, किशोर गव्हाळकर, अरविंद नागतोडे, नितीन बगडे, माधुरीताई इंगळे, सुमिनी सिद्धानी, आशिष गांधी, भरत नागपाल, मधुकर रेवतकर, सुरेश सुखीजा, गजानन गालपेलीवार, अली सरगर, अली असगर सैफी, अविनाश मांजरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आमदार राजेश बकाने यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधत स्पष्ट केले, शासन, प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समन्वयातून नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस तोडगा काढणे हेच माझे ध्येय आहे. पुलगावच्या नागरिकांचे पट्टे वाटपाचे प्रश्न मी वैयक्तिकरित्या पाठपुरावा करून मार्गी लावत असून लवकरच याचे प्रत्यक्ष वितरण नागरिकांच्या हाती होणार आहे. नागरिकांच्या आयुष्यातील दशकानुदशकांची प्रतीक्षा संपवून त्यांना त्यांच्या मालकीचा हक्क मिळवून देणे हे कार्य आमदार राजेश बकाने यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळाली. या उपक्रमामुळे पुलगावातील विकास कामांना गती मिळून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. वर्धावरून सतीश काळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर.